नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. अचलपूर शहरात NIAची छापामार कारवाई. रविवारी मध्यरात्री एका विद्यार्थ्याला घेण्यात आलं ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याची अमरावतीच्या पोलीस मुख्यालयातील क्रीडा संकुलात कसून चौकशी. अवकाळी पावसानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवली. यंदा कापसाच्या उत्पन्नात घट असूनही कापसाच्या दरात तेजी नाही. सध्या सरासरी 6,900 रुपये प्रति क्विंटलचा भाव. आणि हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सोमवारपासून सुरुवात. शेवटच्या टप्प्यात विदर्भाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. आणि आता सविस्तर वृत्त. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर शहरात रविवारी मध्यरात्री NIAनं छापामार कारवाई करत एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं. या विद्यार्थ्याची अमरावती शहरातील पोलीस मुख्यालयातील क्रीडा संकुलात कसून चौकशी करण्यात येत आहे. सध्या मुंबईजवळ उघडकीस आलेल्या सिरिया पॅटर्ननं सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या अनुषंगानं देशभरात विविध ठिकाणी धाड घालण्यात येत आहे. तसेच संशयितांना देखील ताब्यात घेण्यात येत आहे. या गंभीर प्रकारानं समाजात देखील विविध चर्चांना ऊत आला आहे. यातच NIAनं अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यात रविवारी मध्यरात्री धाड घालून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीनं या संशयिताला नागपूर येथील जोग क्रीडा संकुल पोलीस मुख्यालयात आणण्यात आलंय. या ठिकाणी या संशयिताची कसून चौकशी केली जात आहे. NIAच्या पथकानं ताब्यात घेतलेल्या विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असावा असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. तर NIAच्या पथकानं अचलपूर, परतवाडा आणि समरसपुरा पोलिसांचा बंदोबस्त सोबत ठेवला आहे. तर या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. कापसाला चांगले दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. यंदा कापसाच्या उत्पादनात घट झालेली आहे. मात्र अवकाळी पावसानंतर कापसाच्या दरात मोठी घसरण झाली. सध्या सरासरी दर 6,900 रुपयांवर आले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक चिंतित आहेत. अवकाळी वादळी पावसानं शेतकऱ्यांचा घात केला. हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत होता. कापसाचे पीक चांगले दिसताना उत्पादन कमी असल्यानं शेतकरी मेटाकुटीस आला. कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. पिकांची वाढ खुंटल्यानं त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. राहिलेली कसर वादळी पावसानं भरून काढली. त्यामुळे उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. यंदा खासगी बाजाराचा प्रारंभ झाला तेव्हा 10,000 रुपये दर देण्यात आला. त्यामुळे या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र दरवाढीची शक्यता आता धूसर झाली आहे. कापसाच्या दरात घसरण झाली असून दर 6,900 रुपयांवर स्थिरावली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरज कुमार हे सध्या मेळघाट दौऱ्यावर असून त्यांनी मोठा उपकेंद्राला भेट दिली. यावेळी उपकेंद्रातील आरोग्यविषयक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या आयुक्तांना दिली. इथल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कामाची आयुक्तांनी प्रशंसा केली. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहे. त्यावर करोडो रुपयांचा निधी देखील खर्च करण्यात येत आहे. मात्र मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू याला अजूनही हवा तसा आळा बसला नाही. दरवर्षी मेळघाटच्या नावावर नाविन्यपूर्ण योजना राबवित असताना मेळघाटला याचा फायदा होताना दिसून येत नाहीये. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरज कुमार मेळघाटातील स्थिती जाणून घेण्यासाठी 2 दिवसीय दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात मेळघाटातील विविध आरोग्य केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या आणि समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर रविवारी संध्याकाळी अमरावती इथं आढावा घेणार आहे. यावेळी मुंबई येथील संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर, अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉक्टर तरंग तुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपक सौंदळे आदींची उपस्थिती होती.
अमरावती इथं आयोजित शिवमहापुराणसाठी भाविकांची गर्दी होत असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची आवश्यक ती काळजी घेतली जाते. यातच खासदार नवनीत राणा यांनी देखील महाप्रसादासाठी सेवा दिली. अमरावती शहरातील हनुमानगडी परिसरात शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसऱ्या दिवशी या शिवमहापुराण कथेला नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला. ही शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी लाखो भाविकांनी आपली हजेरी लावली. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी स्वयंसेवा देत भाविकांचा विश्वास वाढवला. VCR येत्या 24 डिसेंबर रोजी रविवारी अमरावतीत एल्गार सभा होणार आहे. या ओबीसी सभेसाठी नामदार छगन भुजबळ आणि महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजाचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. रविवारी एल्गार ओबीसी सभेसाठी नियोजन बैठक पार पडली. ओबीसीच्या आरक्षणावर आक्रमण होऊन ते धोक्यात आले आहे. राज्य शासनावर विविध प्रकारे दबाव टाकून धमक्या देऊन ओबीसी आरक्षणात मागच्या दारानं घुसण्याचे सुनियोजित षडयंत्र सुरू आहे. त्यामुळं ओबीसीचे राजकीय अस्तित्व तसेच ओबीसीच्या लेकरा बाळांचं शासकीय नोकऱ्या मिळण्याचे मार्ग बंद होणार आहे. ओबीसी भटकी विमुक्त जाती जमाती आणि बहुजनांची नवी पिढी उद्ध्वस्त होणार आहे. यासाठी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या नवीन पिढीच्या भविष्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी एल्गार मोर्चा निघणार आहे, अशी बैठकीत चर्चा करण्यात आली. मी मनोज अंबाळकर. दिनांक 24 डिसेंबर रोजी ओबीसी एल्गार सभेचे आयोजन अमरावतीला दसरा मैदान येथे केलेलं आहे. महाराष्ट्राची परिस्थिती पाहता 350 जातीचा ओबीसी वर्ग आहे आणि या वर्गात मराठ्यांना आरक्षण हवं आहे. मराठ्यांच्या आरक्षणामुळे परिस्थिती अशी झाली की मराठ्यांच्या आरक्षणाला कोणीही विरोध करत नाही आहे. परंतु जरांगे नावाचा एक व्यक्ती महाराष्ट्रात ओबीसीमध्येच आम्हाला आरक्षण पाहिजे असा हट्ट धरून बसला आणि शासनाला वारंवार धमक्या देत आहे. शासनाला अल्टिमेट देत आहे आणि शेवटचा अल्टिमेट त्याने 24 तारखेचा दिलेला आहे. त्या 24 तारखेलाच अमरावतीला ओबीसी समाज संपूर्ण एल्गार करणार आहे आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणात मराठ्यांना आरक्षण नको. मराठ्यांच्या आरक्षणाचा आम्हाला कुठलाही विरोध नाही. मराठ्यांना स्वातंत्र्य आरक्षण देण्याबद्दल आमची सहमती आहे. परंतु ओबीसींचं आरक्षण हिसकून ओबीसींच्या मुलाबाळांच्या पोटावर लाथ मारून मराठ्यांना आरक्षण देऊ नये अशी आमची मागणी असल्यामुळे आम्ही हा एल्गार करत आहोत. येथे जो मुद्दा घेतलेला आहे आम्ही हा ओबीसीचा मुद्दा आहे, आरक्षणाचा मुद्दा आहे आणि या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये ही सर्वांची हक्काची आणि अधिकाराची लढाई आहे. त्यामुळे सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे, सर्व ओबीसी घटकाला कळकळीची विनंती आहे की मोठ्यात मोठ्या संख्येनं आपल्याला तेथे जायचं आहे आणि ही ओबीसी महाएल्गार सभा घेणंही गरजेचं होतं. कारण जो जरांगे पाटील आपले स्वतःचे वक्तव्य करतो तर हे वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटतं कुठंतरी की ओबीसी समाज हा जागृत झाला पाहिजे आणि मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा कोणताही विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं आमची कोणतीही मना नाही. परंतु आमचं जे आरक्षण आम्हाला अधिकार आणि हक्कानं मिळालेलं आहे ते आरक्षण आम्हाला टिकून ठेवायचं आहे आणि त्याची आम्हाला गरज सुद्धा आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून थंडी वाढली आहे. शहराच्या किमान तापमानात सातत्यानं घसरण होत असून थंडी जाणवू लागली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अमरावतीकर नागरिक आता उबदार कपड्यांच्या खरेदीकडे वळले आहेत. या कपड्यांना आता मागणी वाढली आहे. सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडताना नागरिक उबदार कपडे कानटोप्या घालून दिसून लागले आहेत. यंदा उबदार कपड्यांच्या किमती 10 ते 15% वाढल्या आहेत.
नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसानं जिल्ह्याला झोडपलं, त्यानंतर तापमानात घट होत थंडीचा जोर वाढू लागला. 5 दिवसांपासून थंडीचा जोर आणखीनच वाढल्यानं नागरिकांकडून स्वेटर आणि मफलरचा वापर वाढला आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता विक्रेत्यांनी लहान मुलांपासून ज्येष्ठांना आवडतील असे कपडे विक्रीसाठी आणले आहेत. यामध्ये विशेषतः स्वेटर, मफलर, कानटोप्या, कानपट्टी यांचा समावेश आहे. जिल्ह्यात थंडी वाढत असून गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात घट झाली आहे. 2 दिवसांपासून तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. थंडीचा फायदा घेत सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या आणि व्यायाम करणाऱ्या नागरिकांची वर्दळ वाढली आहे, तर चिखलदऱ्यात पारा 12 अंशांवर पोहोचला आहे. अल्पसंख्याक दिनानिमित्त अमरावतीतील आझाद विचार मंचातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागण्यांचं एक निवेदन सादर करण्यात आलं. स्वातंत्र्याची 75 वर्षे झाली तरी अल्पसंख्याकांमध्ये, विशेषतः मुस्लिमांमध्ये आर्थिक विषमता आहे. सामाजिक असुरक्षितता आणि परकेपणाची भावना कमी होण्याऐवजी वाढते आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही अल्पसंख्याकांच्या नावावर केवळ राजकारण केलं जात आहे. मार्च 2005 नंतर देशातील मुस्लिम समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या मागासलेपणाचं मूल्यांकन करण्यासाठी न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. बहुचर्चित सच्चर समितीचा अहवाल 30 नोव्हेंबर 2006 रोजी संसदेत मांडण्यात आला. त्यानंतरही 17 वर्षे उलटून गेली तरी परिस्थिती जैसे थेच आहे. सच्चर समितीच्या अहवालातील 7 मापदंडांतर्गत 76 पैकी 72 सूचना स्वीकारण्यात आल्या. याआधी देखील न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा अल्पसंख्याक कल्याण समिती आणि त्यानंतरच्या कुंडू समितीनं अल्पसंख्याकांच्या मागासलेपणाचं प्रमुख कारण विकासात तूट मानलं आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी कोणतंही काम ठळकपणे करण्यात आलं नाही, उलट सर्व काही कागदावरच करण्यात आलं. अल्पसंख्याक समाजाची आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थिती सुधारण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली. सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक झाले आहेत. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा हल्लाबोल मोर्चा नागपूर विधानभवनावर धडकणार आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न 15 डिसेंबरपर्यंत मार्गी लावू असा शब्द रविकांत तुपकर यांना दिलेला होता. मात्र 15 डिसेंबर उलटून देखील शेतकऱ्यांच्या बाजूनं दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी सुरू झाली नसल्यानं तुपकर पुन्हा आक्रमक झाले आहेत. नागपूर इथं सुरू असलेल्या अधिवेशनावर तुपकर हजारो शेतकऱ्यांना घेऊन हल्लाबोल आंदोलन करणार आहेत. तुपकरांना दिलेलं आश्वासन सरकारनं पाळलं नसल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे. त्यामुळे मंगळवारी नागपूर विधानभवनावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल मोर्चा पाहायला मिळणार आहे. रविकांत तुपकर आपल्या हजारो शेतकऱ्यांना घेऊन नागपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. नुकसान भरपाई, बोंडअळीची नुकसान भरपाई, नाल्याची नुकसान भरपाई कोण म्हणतो देणार नाही. देणार नाही. सोयाबीन कापसाला दरवाढ, सोयाबीन कापसाला भाव, सोयाबीन कापसाला भाव, अरे कोण म्हणतो देणार नाही. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बाळापूर पातूर मार्गावर एका अज्ञात पिकअप वाहनानं दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोहन सदाशिव भुमरे, वय वर्ष 53 असं मृतकाचं नाव आहे. मोहन आपल्या दुचाकीनं जात असताना विरुद्ध दिशेनं येणाऱ्या अज्ञात पिकअप वाहनानं त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात पिकअप वाहन चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. पोलिसांनी अज्ञात पिकअप वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोटफैल येथील दमानी हॉस्पिटल ते अकोटफैल पोलीस ठाण्यापर्यंत बांधण्यात आलेल्या पेवर्स आणि नाल्याचं काम गेल्या 6 महिन्यांपूर्वी करण्यात आलं होतं. मात्र केवळ 6 महिन्यातच नाल्यावरील स्लॅब तुटली असून पेवर्सही उखडल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अकोला शहरात बांधकामात भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड तोडण्याची जणू स्पर्धा झाली आहे. निकृष्ट दर्जाची कामे करून जनतेच्या पैशांची लूट चालू असताना हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकारी निमूटपणे पाहतात, मात्र कारवाई करत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता, दक्षता आणि गुण नियंत्रण मंडळ अमरावती यांनी तपासणी करून जबाबदार अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच कंत्राटदारावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अकोला वाचवा, अकोला वाचवा, अकोला वाचवा. महाभ्रष्टाचारी अकोला महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांच्यातर्फे अकोटफैल प्रभाग क्रमांक 2 आपातापा रोड
दमानी हॉस्पिटल ते आकोटहोईल पोलीस स्टेशनपर्यंत मुख्य रस्ता बांधण्यात आलेला आहे. त्या मुख्य रस्त्याच्या बाजूला पेवर्स बसवण्यात आले होते आणि मुख्य नाला बांधण्यात आला होता. परंतु 6 महिन्या अगोदरच ते पेवर्स आणि नाला बांधण्यात आलेला आहे, तिथं बसवण्यात आलेले आहे. परंतु 6 महिन्याच्या आतच ते पेवर्स आज तुटून गेले आणि 2 फूट खाली खचून गेलेले आहे. आणि तसेच त्या नाला जो आहे तो निकृष्ट दर्जाचा सिमेंट आणि पाणी त्याच्यावर मारल्या गेलेलं नाही आहे. तर ते ढापेही तुटलेले आहे जागोजागी. आणि अशा भ्रष्टाचार झालेल्या कामासाठी जबाबदारी अकोला महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक आमदार आणि सत्ताधारी यांना सांगायची वेळ आलेली आहे. जनतेकडून आग्रहाची मागणी होत आहे की मिठासारखं खा, साखरेसारखं खाऊ नका आणि जनतेच्या पैशाची लूट करू नका. तर आज हे भ्रष्टाचार झालेला आहे मोठ्या प्रमाणात. तर आमची अशी मागणी आहे की अधीक्षक मुंबई गुणवंतक नियंत्रण समितीकडून या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अचलपूर शहरात NIAची छापामार कारवाई. रविवारी मध्यरात्री एका विद्यार्थ्याला घेण्यात आलं ताब्यात. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याची अमरावतीच्या पोलीस मुख्यालयातील क्रीडा संकुलात कसून चौकशी. अवकाळी पावसानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवली. यंदा कापसाच्या उत्पन्नात घट असूनही कापसाच्या दरात तेजी नाही. सध्या सरासरी 6,900 रुपये प्रति क्विंटलचा भाव. आणि हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सोमवारपासून सुरुवात. शेवटच्या टप्प्यात विदर्भाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.